हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण वर्क्स कॉन्ट्रॅक्ट बद्दल बघत होतो आणि आपण कन्स्ट्रक्शनचं मिनिंग टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटलायझेशन या पॉईंटवर येऊन थांबलो होतो. सो लेट्स सी. हा पॅसेज तुम्हाला वाचायला सांगितलं बिफोर लास्ट लेक्चर, सो आता आपण त्याचं इंटरप्रिटेशन बघूया. Thus, if reconstruction, renovation, additions or alterations or repairs are not capitalized, it would not tantamount to construction under GST law. लक्षात येते का? टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटलायझेशन ही गोष्ट आहे. याचा अर्थ जर आम्ही ते कॅपिटलाइज करत नसलो तर ते कन्स्ट्रक्शन मध्ये येणार नाही आणि कन्स्ट्रक्शनचं क्रेडिट ब्लॉक्ड आहे. याचा अर्थ जर आम्ही ते कॅपिटलाइज करत असलो तरच ब्लॉक्ड आहे. जर आम्ही ते रेव्हेन्यू ट्रीट करत असलो तर आम्हाला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल होईल. त्यांनी पुढे काय म्हटलंय बघा. कॉन्सिक्वेंटली ITC ऑन वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस अवेल्ड फॉर सच कन्स्ट्रक्शन विच इज नॉट कॅपिटलाइज्ड whether for any immovable property or for any plant and machinery would be allowed to all the recipients irrespective of their line of business. लक्षात येत आहे? सो इथे डिफरन्स आहे. आता प्लांट अँड मशिनरी म्हणजे काय? तर प्लांट अँड मशिनरी मीन्स ॲपरेटस, इक्विपमेंट अँड मशिनरी fixed to the earth by foundation or structural support that are used for making outward supply of goods or services and includes such foundation or structural support but excludes land, building or other civil structures, telecommunication towers and pipelines laid outside the factory premises. So telecommunication towers, pipelines laid outside the factory premises are excluded from the definition of plant and machinery. याचाच अर्थ ह्याच्या कन्स्ट्रक्शन साठी जर तुम्ही वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतलेली असेल तर त्याचं क्रेडिट तुम्हाला अवेलेबल होणार नाही. ठीक आहे. Thus, on work, ITC on works contract services availed for construction of eligible plant and machinery is allowed to the recipient irrespective of the line of business of such recipient. For instance, ITC on works contract services for construction of machinery fixed to earth by foundation would be allowed. आता इथे काय म्हटलंय की हे जे स्ट्रक्चरल सपोर्ट असतो म्हणजे काय? तर सपोज एक मशिनरी आहे, ती फिक्स करण्यासाठी मला सिमेंटचं फाउंडेशन घालायला लागतंय, सिमेंटचा एक बेस घालायला लागतो आणि त्याच्यावरती मी ती मशिनरी जी आहे ती इरेक्ट करणार आहे. सो हा जो सिमेंटचा फाउंडेशन आहे तोही प्लांटेड मशिनरी मध्येच इन्क्लूड होईल. तेवढा ते सिमेंटचं फाउंडेशन घालण्यासाठी जे काही मी एक्सपेन्सेस करेन त्याच्यावरचं मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. एक्सपेन्सेस रादर वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस जे ते फाउंडेशन ले करण्यासाठी घातली जाईल त्याच्यावरचं मला इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते मिळू शकेल. ओके. So however, ITC on works contract services for construction of telecommunication tower would be blocked. ITC on works contract services for construction of immovable properties available only in the following three situations: when the works contract service is availed by works contractor for being used in providing the works contract service for construction of a plant and machinery. In this case, ITC is allowed to all recipients irrespective of their line of business. And when the value of works contract service is not capitalized, in this case, ITC allowed to the all the recipient irrespective of their line of business. So आता आपण काय करूया? We would try to make a chart on this. सो मला तुमच्यापैकी काही जणांचे रिप्लाय आलेत की तुम्हाला चार्ट्स आपण जे करतो ते थोडे युजफुल ठरतात रिव्हिजनसाठी किंवा अंडरस्टँडिंगसाठी. सो आपण ते जे पॉइंट आहे ते कंटिन्यू करूया. ओके. हे मुद्दाम मी इन्क्लूड केलेलं आहे की हे लक्षात राहण्यासाठी, कारण ह्याच्यावरच तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.
आता इथे रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणजे तुम्ही P&L ला चार्ज करणार आहात. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. सी चार्ट तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला रिव्हिजनला उपयोगी पडेल. त्यांनी काय 3 एक्सेप्शन्स म्हटलेत बघा, ती आपण सगळी कव्हर केलीत की नाही लक्ष. सो सॉरी, इथे कुठेतरी शॉर्ट समवेअर मिस होतोय. त्यांनी एक्सेप्शन्स काय दिले आहेत की व्हेन वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस इज अवेल्ड बाय वर्क्स कॉन्ट्रॅक्टर फॉर बिंग युज्ड इन प्रोव्हाइडिंग वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस. सो जेव्हा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस इज अवेल्ड बाय सेम लाईन ऑफ बिझनेस म्हणजेच वर्क्स कॉन्ट्रॅक्टर, तोच जेव्हा ही सर्व्हिस अवेल करेल तेव्हा त्याला त्याच्यावरचा ITC जे आहे ते मिळणार आहे. ओके, नेक्स्टली फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ प्लांट अँड मशिनरी. सो इथेही तुम्हाला रेव्हेन्यू ट्रीट करा, कॅपिटलाइज ट्रीट करा, कोणीही यूज करा, ते तुम्हाला ITC जे आहे ते अवेलेबल आहे, अलाउड आहे. ओके, देन व्हेन ITC फॉर व्हॅल्यू ऑफ वर्क्स, व्हेन द व्हॅल्यू ऑफ वर्क्स कॉन्ट्रॅक्ट इज नॉट कॅपिटलाइज्ड. सो ज्या ठिकाणी तुम्ही कॅपिटलाइज करत नाही, रेव्हेन्यू ट्रीट करता, तेव्हाही तुम्हाला ITC अवेलेबल आहे. सो हा चार्ट तुमच्याकडे कुठेतरी ड्रॉ करून घ्या. ह्या सगळ्या वर्क्स कॉन्ट्रॅक्टच्या जे सगळ्या एक्सेप्शन्स आणि जे काय आहेत ते आपण या सगळ्या चार्ट मध्ये फिट केलेले आहेत. सो एकदा हा चार्ट बघितला की ती सगळी प्रोव्हिजन तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल. सी वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस मुळात दोन गोष्टी, एक तर कन्स्ट्रक्शन ऑफ प्लांट अँड मशिनरी आणि कन्स्ट्रक्शन ऑफ एनी अदर इमुवेबल प्रॉपर्टी. सो प्लांट अँड मशिनरी असेल तर तुम्ही रेव्हेन्यू ट्रीट करा, कॅपिटल ट्रीट करा, तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते मिळतच. ओके, इन केस ऑफ एनी अदर मुव्हेबल प्रॉपर्टी, जर ते सेम लाईन ऑफ बिझनेस म्हणजे वर्क्स कॉन्ट्रॅक्टरनीच अवेल केलं असेल तर त्याला ते क्रेडिट मिळतं, मग त्याने कॅपिटल ट्रीट करावं किंवा रेव्हेन्यू ट्रीट करावं. इन एनी केसला ITC जे आहे ते अवेलेबल आहे. जर दुसऱ्या कुठच्याही व्यक्तीने दुसरी कुठची इमुवेबल प्रॉपर्टी कन्स्ट्रक्शनसाठी वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतली असली, जर त्याने ती कॅपिटलाइज केली तर त्याला ITC मिळणार नाहीये. जर त्याने रेव्हेन्यू ट्रीट केली तर त्याला ITC अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, दिस वॉज अ ब्रीफ समरी ऑफ दिस क्लॉज. ओके, सो ही एक्झाम्पल्स जी आहेत ते तुम्ही वाचून घ्या. मी तुम्हाला इथे वाचायला आत्ता वेळ देतोय. आय एम नॉट गोइंग टू डिस्कस दिस, कारण आपण जेव्हा इमुवेबल प्रॉपर्टी म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ इमुवेबल प्रॉपर्टी सेल्फ कन्स्ट्रक्शनचा पार्ट बघणार आहोत तेव्हा ते डिस्कस करणारच आहोत. सो तुम्ही आता हे रीड करून घ्या. आय डोंट थिंक की त्याच्यात काही एक्सप्लेनेशन आणखीन आवश्यक आहे. सो जस्ट रीड इट वन्स अँड वी विल मूव्ह टू नेक्स्ट पार्ट. ओके, आता यातला एक पॉईंट मी इथे सांगतो फक्त 5 नंबरचा. सी कन्सल्टिंग फर्म हॅज अवेल्ड सर्व्हिसेस ऑफ वर्क्स कॉन्ट्रॅक्टर. आता इथे मी असं एक्झाम्पल घेतो की जर वर्क्स कॉन्ट्रॅक्टर हॅज अवेल्ड सर्व्हिसेस ऑफ वर्क्स कॉन्ट्रॅक्टर फॉर इट्स ऑफिस. आता मला सांगा की जरी तो सेम लाईन ऑफ बिझनेस मध्ये असला तरी तो फर्दर सप्लाय साठी घेत नाहीये, मग इथे ITC मिळेल का? अगेन इथे ITC मिळेल, याचं कारण त्यांनी ते रेव्हेन्यू ट्रीट केलेलं आहे. सो वन्स युअर ट्रीटिंग इज रेव्हेन्यू, तुम्हाला ते ऑलवेज अलाउड आहे. ओके,
Okay, I think I have given you enough time. So let's move forward. Self construction of immovable property. आता सेल्फ कन्स्ट्रक्शन तुम्हाला एकदा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस हा पार्ट कळला असेल तर सेल्फ कन्स्ट्रक्शनचा पार्ट जो आहे तो खूप इझियर आहे. त्याच्यामध्ये फार तुम्हाला डिफिकल्टी येणार नाही. ओके, सो लेट्स गो. So now we know that ITC on works contract services availed by a taxpayer other than works contractor for construction of immovable property other than plant and machinery is not available. But what happens if taxpayer procures goods and services and construction of immovable property for being used in the course or furtherance of business without availing services of works contractor? Will ITC be allowed in such case? So ह्याची बॅकग्राऊंड सांगतो काय झालं ते की सपोज आता काय होतं की मला एक ऑफिस कन्स्ट्रक्ट करायचं होतं. ओके, सो त्या ऑफिससाठी काय लागणार होतं तर सिमेंट लागणार होतं, स्टील लागणार होतं, आणखीन बरंच मटेरियल लागणार होतं. आणि मी काय केलं, मी एका कॉन्ट्रॅक्टरला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, वर्क्स कॉन्ट्रॅक्टला की ओके मला हे ऑफिस कन्स्ट्रक्ट करून तू द्यायचंस. तो कॉन्ट्रॅक्ट म्हणला ओके, इरेक्शन कन्स्ट्रक्शन सगळं वर्क्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे, त्या गुड्स मधली प्रॉपर्टी ट्रान्सफर होते. सो कॉन्ट्रॅक्टर काय म्हणला की सर मीच सगळं परचेस करतो, स्टील सिमेंट. लक्ष द्या नीट. सो कॉन्ट्रॅक्टर मला म्हणाला की सगळं सिमेंट स्टील जे आहे तो कॉन्ट्रॅक्टर स्वतःच परचेस करेल, मी फक्त कॉन्ट्रॅक्टरला एकमार्गी पेमेंट करेन. अगेन आता हा कॉम्पोजिट सप्लाय, त्यामुळे जरी कॉन्ट्रॅक्टर गुड्स म्हणजे ते सिमेंट आणि स्टील मला सप्लाय करणार असला आणि प्लस सर्व्हिसही देणार असला कन्स्ट्रक्शनची, तरी कॉम्पोजिट सप्लाय मध्ये प्रिन्सिपल सप्लाय काय आहे ती वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आहे. आता मला सांगा, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसचं क्रेडिट मला मिळणार होतं का? मी ते कॅपिटलाइज करणार आहे, मी प्लांट कन्स्ट्रक्ट करत नाहीये, मी ऑफिस बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतोय. सो आपल्या लॉजिक प्रमाणे आपल्याला त्याचं क्रेडिट मिळणार नव्हतं. मी काय आयडिया केली, मी त्या वर्क्स कॉन्ट्रॅक्टरला बोलावलं. ओके, मी 17 सबसेक्शन 5 मधला तो क्लॉज सी वाचला होता. मी कॉन्ट्रॅक्टरला काय म्हटलं, हे बघ तू मला एकच लमसम प्राइस चार्ज करणार, ऍक्च्युली त्याच्यामध्ये तुला कॉस्ट येणार आहे त्या सिमेंट आणि स्टीलची, मला वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसचं क्रेडिट मिळणार नाही. सो मी काय करतो की मी मटेरियल स्वतः परचेस करतो, मी त्यासाठी जे काही स्टील लागणार आहे, सिमेंट लागणार आहे, मी स्वतः परचेस करतो, त्याच्यावरचा ITC मला मिळू शकेल आणि मी ते तुला देईन आणि तू ते यूज करून फक्त मला कन्स्ट्रक्शनची सर्व्हिस दे. यू शुड अप्लाय ओनली युअर लेबर अँड युअर एक्सपर्टाइज फॉर कन्स्ट्रक्शन. जे मटेरियल रिक्वायर्ड आहे ते मी परचेस करतो, कारण मला तू दिली सर्व्हिस तर ते वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस होतं, तो प्रिन्सिपल सप्लाय सर्व्हिस आहे, त्यामुळे सगळ्याच आपल्याला प्रिन्सिपल सप्लायचा रेट लागणार आणि सगळा सप्लाय हा ते वर्क्स कॉन्ट्रॅक्टचा ट्रीट केला जाणार, मग मला ITC मिळणार नाही. सो मी काय डोकं चालवायला लागलो, मी म्हटलं की ओके सिमेंट स्टील आणि मटेरियल जे आहे ना ते सगळं मी आणतो, तू फक्त सर्व्हिसचं बिल मला दे, तू फक्त सर्व्हिसचं इन्व्हॉइसिंग कर, मटेरियल सगळं मीच परचेस करतो, म्हणजे ITC जे आहे ते त्याच्यावर मी अवेल करू शकेन. गव्हर्नमेंट म्हणलं की आम्ही इतके मूर्ख नाही आहोत. सो गव्हर्नमेंटने लगेच क्लॉज डी टाकला की जरी तुम्ही स्वतः कन्स्ट्रक्शन साठीचं मटेरियल परचेस करत असलात तरीही तुम्हाला त्याच्यावरचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. The answer is no. ITC not allowed on goods or services received by a taxable person for construction of an immovable property other than plant and machinery on his own account, even though such goods or services are used in the course or furtherance of business. जरी मी माझं ऑफिस बिल्डिंग बांधणार असलो तरी सुद्धा त्याचं क्रेडिट मला मिळणार नाहीये. Thus ITC on goods or services used in the construction of an immovable property is blocked only in those cases where the taxable person constructs the immovable property for his own use, even if the immovable property being constructed is used in the course or furtherance of business. Okay, so construction आणि plant and machinery सेमच definitions आहेत. आता exceptions बघा. ITC on goods or services used in the construction of immovable property is available only in the following three situations: for construction of plant and machinery, when value is not capitalized, and when construction is not on own account. म्हणजे काय, तर आम्ही दुसऱ्या कोणाला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी देतोय, म्हणजे वर्क्स कॉन्ट्रॅक्टरने जर का कन्स्ट्रक्शन मटेरियल परचेस केलं तर त्याला क्रेडिट मिळेल का? मिळेल, कारण तो फर्दर सप्लाय साठी युज करणार आहे. ठीक आहे. आता आता जर तुम्ही शांतपणे हा क्लॉज वाचला तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो. हा जो चार्ट वर्क्स कॉन्ट्रॅक्ट साठी केलेला आहे हा सेम तुम्ही गुड्स और सर्व्हिसेस फॉर कन्स्ट्रक्शन असाही रिफ्रेम असंही म्हणू शकता. कन्स्ट्रक्शन ऑफ इममुवेबल प्रॉपर्टी दोन्हीसाठी सगळ्या कंडिशन सेम आहेत, त्यामुळे ऍक्च्युली जरी दोन क्लॉज वेगळे असले तरी फक्त हे ऍड केल्यावर चार्ट जो आहे तो सेमच राहणार आहे. लक्षात येतंय? म्हणजे 1 मिनिटात तुम्हाला सगळं समजून जाईल. जो नियम वर्क्स कॉन्ट्रॅक्टला तोच नियम गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस फॉर सेल्फ कन्स्ट्रक्शनला लागणार आहे. ओके, हा चार्ट थोडा वेगळ्या पद्धतीने आपण फ्रेम करता येतो का बघूया. मी इथे कॉमन हेडिंग देतो.
तुम्ही नीट काढून घ्या, माझं अक्षर तुम्हाला माहिती आहे ॲज युजल खराब आहे. ऍक्च्युली त्या स्क्रीनवर खराब आहे, माझं अक्षर थोडं बरं आहे अदरवाईज. आता प्लांट अँड मशिनरीची डेफिनेशन जी दिली आहे ना, ही सगळी मी इथे कंबाईन करतोय. थोडा सिंपल चार्ट आहे. सी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ट्रीट केला की ते कायमच तुम्हाला अलाउ होणार आहे. सी तुम्ही हा चार्ट बघितलात ना, बघा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे इथे अलाउ होतोय, अगेन इथे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अलाउ होतोय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अलाउ होतो. सो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ट्रीट केला की कायमच अलाउ होणार आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर असेल तर प्लांट अँड मशिनरीसाठी असेल तरी अलाउड आहे. फर्दर सप्लायसाठी म्हणजे वर्क्स कॉन्ट्रॅक्टरने किंवा एखाद्या बिल्डरने यूज, आता बिल्डरला ऍक्च्युली आयटीसी मिळत नाही, वर्क्स कॉन्ट्रॅक्टरने जर यूज केलं असेल तर त्याला आयटीसी अलाउड आहे. आणि जर एनी अदर पर्पज साठी असेल तर मात्र आयटीसी लॉक्ड आहे. सो हाच चार्ट थोडा शॉर्ट पद्धतीने आपण अशा पद्धतीने रिफ्रेम करू शकतो. सो तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या. इट विल बी युजफुल फॉर यू फॉर एक्झाम पर्पज. ओके, येस, लेट्स गो. सो आपण इथे तुमचं वर्क्स कॉन्ट्रॅक्ट हा जो पार्ट होता हाही कंप्लीट केलेला आहे. आता ही एक्झाम्पल्स मात्र मी तुमची घेणार आहे. अ कंपनी बाईज सिमेंट, टाइल्स एक्सेट्रा अँड अवेल्स द सर्व्हिसेस ऑफ एन आर्किटेक्ट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ इट्स ऑफिस बिल्डिंग. ऑफिस बिल्डिंग आहे, एक्सपेंडिचर रेव्हेन्यू का कॅपिटलाइज दिलेला नाही म्हणजे तो कॅपिटलाइज असणार जनरली. सो आयटीसी मिळेल का? मिळणार नाही. आयटीसी इज ब्लॉक्ड. M&N and Construction procure cement, paint, iron rods and services of architects and interior designers for construction of a commercial complex for one of its clients. ITC on such goods or services is allowed because ते construction company आहे, ते further supply साठी ते use करतात, स्वतःसाठी करणार नाहीयेत. So ITC allow होईल. A company buys cement, tiles, etc. and avails service of an architect for renovation of its office building. Again, renovation is included in the definition of construction. आठवतंय का? The company has booked such expenditure in its profit and loss account. म्हणजे काय हो, रेव्हेन्यू ट्रीट केलेला आहे. आयटीसी ऑन सच गुड्स अँड सर्व्हिसेस इज अलाउड. रेव्हेन्यू ट्रीट केलेला असेल ना, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला चार्ज केला असेल तर तुम्हाला बघण्याची गरज नाही. मग प्लांट आहे, बिल्डिंग आहे, फर्दर सप्लायसाठी आहे, नाहीये, गरजच नाही. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हटल्यावर आयटीसी अलाउ होणारच. And lastly, ITC on goods or services used by an automobile company for construction of a foundation. Foundation हे plant and machinery मध्ये involve होतं. On a machinery to be used in the production process is to be mounted permanently is allowed. See, foundation आहे, structural support आहे plant and machinery साठीचा, त्याच्यावरचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे अलाउ होईल. ठीक आहे. सो ह्या चारही केसेस आपण बघितलेल्या आहेत, त्या तुमच्या एक्झाम साठी महत्वाच्या आहेत, कुठेतरी मार्क करून ठेवा. सो त्या पटकन कळतात. आपण चार्ट्स लिहून घेतलो, तेही तुमच्याकडे असू द्यात. सो आपण याच्यामध्ये 2 ते 3 चार्ट्स तयार केलेले आहेत. अख्ख्या ब्लॉक क्रेडिटच्या कॉन्सेप्ट मध्ये एक व्हेकल साठी होता आणि एक बाकी त्या फूड साठी आपण एक ते स्टोरी तयार केलेली प्रणीतची. दुसरा कोण मिळाला नाही की आपण प्रणीतला पकडतो. सो ती स्टोरी लक्षात असू देत. ठीक आहे. आणि हे गोष्ट रिवाइज करत राहा, तुम्ही परत परत ऐकत राहा, सो दॅट जास्त चांगली तयारी आपली होऊन जाईल. नाउ द मोस्ट इंटरेस्टिंग क्लॉज
आणि ज्याच्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी, जिथून आपल्याला सेक्शन 18 ला सुरुवात करायची आहे, तो क्लॉज आता आपण सुरुवात करणार आहोत. ओके, सो आय विल टेक अ ब्रेक हिअर. मी इथे स्वतःचा एक ब्रेक घेतो आणि लगेचच आपण हे गिफ्ट हा जो पुढचा पार्ट आहे अलॉंग विथ दिस 2 सर्क्युलर्स, एक डिस्काउंट्स आणि याच्यासाठी सर्क्युलर आहे, एक टाइम एक्सपायर्ड मेडिसिन साठी सर्क्युलर आहे. सो ते दोन्ही विथ लॉजिक डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण लगेचच सेक्शन 18(1), 18(2), 18(3), 18(4), 5, 6 आणि रूल 40 आणि आय थिंक रूल 44 पण त्यांनी दिलेला असेल. नाही, रूल 41 आहे. या 41A पण आहे. सो वी विल सी. येस, रूल 44 इज हिअर. सो तोही रूल जो आहे तो आपण कव्हर करू. ओके, फॉर टाइम बिंग, बाय.